तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रस्त्यावरील झाडाच्या फांदीला गाडी घासल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाड बुद्रुक येथे घडली आहे। या घटनेत एका 60 वर्षीय वृद्ध व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी आणि विटेने बेदम मारहाण केल्याची तक्रार 26 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी अरुण प्रल्हाद जळमकार वय 60 वर्ष राहणार कुरणगाड बुद्रुक हे आपल्या मुलासह घरी असताना गावातीलच सोपान सारंगधर आठवडे हा आपली बोलेरो पिकअप गाडी घेऊन त्यांच्या घरासमोर आला। घरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकाम सुरू असल्याने तिथे गिट्टी टाकलेली होती आणि समोरच एक चिंचेचं झाड आहे। झाडाच्या फांद्यांमुळे गाडी पुढे नेण्यास अडचण येत असतानाही सोपान आठवडे यांनी मुद्दाम गाडी झाडाला घासून नेली। याचा जाब विचारला असता वादाला सुरुवात झाली। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। सोपान आठवडे यांनी त्याचे वडील आणि भावाला बोलावून घेतलं। यावेळी सोपान आठवडे यांनी जमिनीवर पडलेली वीट उचलून अरुण जळमकार यांच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।